नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की सिंधू ही राघवच्या आयुष्यात येण्यासाठी तयार नसते. कारण राघव आणि सिंधू एकमेकांना इतक्या दिवसातून भेटलेले असतात, पण त्यांच्यामध्ये गैरसमज झालेला असतो आणि हाच गैरसमज सिंधू राघवला खूप दूर घेऊन गेलेला असतो आणि नियतीने पुन्हा त्यांना एकत्र आणलेले असते. आणि जो काही वंश असतो तो कोणत्याही डॉक्टरांकडून आपला उपचार करून घ्यायला तयार नसतो. त्याला सिंधूचाच लगाव लागलेला असतो आणि सिंधूची मुलगी आणि ती राघवची पण मुलगी असते, पण राघवला ते माहीत नसते. कारण सिंधूने ज्या दिवशी घर सोडले तेव्हा सिंधूला दिवस गेलेले असतात आणि सिंधू जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते सत्य तिला डॉक्टरांकडून कळते तेव्हा सिंधूला एक छान अशी गोंडस मुलगीसुद्धा झालेली असते. पण रत्नपारखी कुटुंबाला हे माहिती नसते. त्यांना राशीला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. सर्वांना वाटत असते की राशी ही कुणाची मुलगी आहे आणि सिंधूने कुणाबरोबर लग्न केले हाच गैरसमज त्यांच्यात असतो. राघवचा सुद्धा कांताबद्दल गैरसमज झालेला असतो. कारण कांता सिंधूचा इतका शत्रू असून सिंधू त्याच्यावर बोलते आणि त्याच्याबरोबर इतकी छान राहते असे राघवला वाटत असते. म्हणून राघव सिंधूचा रागराग करत असतो. परंतु मधू मात्र खूप बदललेली असते. तिला कायम सिंधूची काळजी असते आणि ती खास करून आपला वंश असतो त्याचा उपचार करण्यासाठी आग्रहाने सिंधूला येथे घेऊन आलेली असते. मधूला वाटत असते की सिंधूने रत्नपारखी कुटुंबात परत यावे, पण स्वाभिमानी सिंधू काही ऐकायला तयार नसते. सिंधूला खर्चासाठी पैसेसुद्धा नसतात, पण तिने वंशच्या जे काही उपचाराचे पैसे घेण्यासाठी सुद्धा नकार दिलेला असतो. राघवला माहिती असते की सिंधू कधीही पैसे घेणार नाही आणि आपण कितीही तिला मदत करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती ऐकणार नाही. जेव्हा सिंधू ही आपल्याला राहण्यासाठी घर शोधत असते आणि त्याच ठिकाणी काकू एका नवरात्री उत्सवात भाषण करत असते आणि त्याच क्षणी सिंधू तिच्या समोर येते आणि तिची ती मुलगी राखी सिंधूबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र काकू ही राखीवरच रागवते. सिंधू घर सोडून गेल्यामुळे आणि वंश असतो त्याला ती कायमचं त्यांच्यापासून दूर घेऊन गेल्यामुळे सर्वांना सिंधूचा खूप राग असतो. त्यामुळे कुणीही सिंधूबरोबर नाते जोडायला तयार नसते. सिंधूला या गोष्टीचं खूप वाईट वाटते. तेव्हा काकूही सिंधूला बघून पूर्णपणे हादरलेली असते आणि भाषण करण्याचे सोडून ती ऐनवेळेस घरी निघून येते. तेव्हा काकू म्हणते की मधू, तुला सिंधूला येथे घेऊन येण्याची काय गरज होती? तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली आणि त्या सिंधूला तू येथे घेऊन आली. राघव आणि तुझ्यामध्ये अजूनसुद्धा प्रेमाचे संबंध नाही आणि त्यातही सिंधू परत आली म्हणजे तुम्ही कधीही एकत्र येऊ शकणार नाही. राघवच्या मनामध्ये कायम सिंधूविषयीच प्रेम असते. नावाला फक्त मधू त्याची बायको असते, पण तो कधीही त्याने मधूला आपल्या मनातील जागा अजूनपर्यंत दिलेली नसते. तेव्हा सिंधू ही हॉस्पिटलमध्ये वंशला भेटण्यासाठी जाते आणि त्याचे उपचार तेथे चालू करते. राघव आणि मधूसुद्धा तेथेच असतात. तेव्हा वंशला डिस्चार्ज मिळालेला असतो. वंश म्हणत असतो की सिंधू आंटी, तुम्ही आमच्या गाडीमध्ये घरी चला आणि तुम्ही जर आमच्याच कुटुंबात जर परत राहायला आल्या तर खूप छान होईल. मलासुद्धा राशीबरोबर खेळण्यासाठी मिळेल. सिंधू म्हणत असते की नाही बाळा, तू दररोज तुझ्या बाबांना किंवा आईला घेऊन माझ्याकडे उपचार करण्यासाठी येत जा. तर वंश म्हणतो ठीक आहे, मग सिंधू आंटी तुम्ही आपल्याच गाडीतून घरी चला आणि तुमचे घर मला माहिती होईल, आम्ही तुम्हाला जाताना ड्रॉप करू. तर सिंधू वंशचे ऐकते. तर राघव मधू हे गाडीत बसतात आणि सिंधू पुढे बसायला लागते. तर तिला त्याच वेळेस आठवण होते की सध्या मी आता राघवच्या आयुष्यात नाही. तेव्हा सिंधूला वाईट वाटते. तेव्हा राघव हा गाडी चालवत असतो, मात्र आरशामधून पूर्ण लक्ष सिंधूकडे असते आणि त्याच वेळेस गाडीला हा जब्बर ब्रेक लागलेला असतो आणि सिंधूच्या डोक्याला थोडीशी जखम होते. तर राघव हा कावरा बावरा होतो आणि सिंधूला सॉरी बोलतो आणि त्याचवेळी सिंधू ही घरी येऊन पोहोचते. तर सिंधू गाडीच्या खाली उतरते आणि राघव मधू तेथून जायला निघतात आणि ऐनवेळेस कांता राशीसाठी खूप काही गिफ्ट्स आणि जे काही कॅन्डी फ्लावर्स आहे ते घेऊन आलेला असतो आणि खूप काही फुगे, कारण राशीला सुद्धा सिंधूसारखे तेच आवडत असते. तर राघव आणि मधू हे जायला निघलेले असतात आणि समोर कांताला बघतात. तर राघवला आणखीन कांताचा राग येतो आणि राघवच्या मनात आणखीन सिंधूविषयी गैरसमज निर्माण होतो. घरी आल्यानंतर काकू ह्या राघव आणि मधूला खूप बोलत असतात की काय गरज होती त्या सिंधूला येथे घेऊन येण्याची.
तर मधू आणि राघव काकूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात। तेव्हा राघवच्या मनात आणखीनच सिंधूविषयी राग वाढतो। तेव्हा राघव ठरवतो की आता मधू आणि त्याच्या लग्नाची जी काही ॲनिव्हर्सरी आहे ती साजरी करायची। तर राघव मधूला घेऊन एका सोनाराच्या दुकानात गेलेला असतो आणि तेथे तो मधूसाठी एक खूप छान असे गिफ्ट खरेदी करत असतो। मात्र राघवचे ते मधूकडे लक्ष नसते आणि मधू म्हणते की राघव, मी तुझ्या पसंतीचे हे नेकलेस घेणार। तर राघवचे अजिबात लक्ष नसते। राघव म्हणतो की तुला तुझ्या पसंतीचे काय घ्यायचे ते घेऊ शकते, पण मला काही विचारू नको। आणि ऐन वेळेस तेथे सिंधू ही घर खर्चासाठी आपली जी काही राघवने ॲनिव्हर्सरीला दिलेली अंगठी असते ती अंगठी तेथे मोडण्यासाठी घेऊन येते, कारण ती मुद्दाम ती अंगठी तेथे मोडण्यासाठी आणते, कारण तिला त्या अंगठीची आता गरज नाही असे ती राघवला दाखवण्याचा प्रयत्न करते। तेव्हा सिंधूचे लक्ष मात्र राघवकडे जाते आणि तो लगेच उठतो आणि सिंधूला जाळण्यासाठी म्हणजे सिंधूच्या मनात आणखीन तिरस्कार करण्यासाठी मधूला नेकलेस आपल्या हाताने पसंत करतो आणि घालायला लागतो। मधू म्हणते की राघव असे का करतो? राघव तर माझ्यासाठी नेकलेस खरेदी करताना त्याचे लक्षसुद्धा नव्हते आणि अचानक असा तो कितका का बदलला? तर मधू ही आरशात बघत असते आणि तिचे समोर लक्ष हे मागून सिंधूकडे जाते आणि सिंधू त्याच वेळेस तेथे अंगठी मोडत असते। तेव्हा सिंधू म्हणते की ह्या अंगठीची आता मला काही गरज नाही। राघवला खूप आणखीन सिंधूचा राग येतो, कारण सिंधूने मी दिलेली अंगठीसुद्धा मोडली म्हणून त्याच्या मनात आणखीन राग निर्माण होतो। तर सिंधू ती अंगठी तेथेच ठेवून पैसे न घेता तेथून निघून जाते। तर मधू ती अंगठी पुन्हा त्या सोनाराकडून खरेदी करते आणि ही अंगठी सिंधूसाठी खूप काही खास आहे असे ती बोलते। त्यानंतर सिंधू ही रोडने घरी येत असते आणि सिंधूला खूप वाईट वाटत असते, कारण रत्नपारखी कुटुंब किती बदलले आणि ते बदलले तर बदलले, सिंधूविषयी थोडीसुद्धा जाणीव त्यांनी ठेवली नाही याची तिला वाईट वाटत असते। आणि त्याच वेळेस तेथून डॉक्टर योगेश जात असतो आणि तो सिंधूला ओळखतो। लगेच योगेश खाली उतरतो आणि सिंधू, तू इतक्या दिवस कुठे होती आणि आपल्या जिजूलासुद्धा तू विसरली का? आणि चल तू माझ्याबरोबर गाडीत चल। तर सिंधू काही गाडीत बसायला तयार नसते। ती डॉक्टर योगेशला म्हणते की योगेश सर, तुम्हीसुद्धा बदलले असतान, कारण मी इतक्या दिवस इतक्या लांब राहिले, रत्नपारखी कुटुंबाने तर माझ्याशी कोणतेही नाते ठेवले नाही, मग तुम्हीसुद्धा माझ्याशी नातं ठेवणार नाही का? योगेश म्हणतो की सिंधू, तुला जे मानायचे ते मान, पण मी आयुष्यात कधीही तुला विसरणार नाही। तुला केव्हा माझी मदत लागेल तेव्हा हा भाऊ तुझ्यासाठी कायम उभा आहे। आणि आता इथून पुढे रक्षाबंधनच्या दिवशी तू मला घरी बोलवत जा, नाहीतर तू माझ्या घरी येत जा, पण आपलं नातं कधीही तुटणारं नाही। सिंधू विचारते की अन्वी तर खूपच मोठी झाली असेल आणि राखीताई कशा आहात? तर योगेश सांगतो, सिंधू तू घरी चल, अन्वी खूप मोठी झाली आणि ती सेम तुझ्यासारखीच आहे, पण तिचे संस्कार मात्र हे वेगळे आहेत। तिला कसे वागावे आणि कुठे काय करावे हे समजत नाही। सत्यवादी तर ती तुझ्यासारखीच आहे, पण थोडेसे संस्कारात मात्र ती कमी आहे। तेव्हा योगेश हा राघवचा विषय काढतो। तर सिंधू म्हणते की राघव सरांनी त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली, मग मी त्या कुटुंबात परत जाऊन काय करू? तर योगेश म्हणतो की सिंधू, जसे दिसते तसे नसते, माणसाच्या मनात एक असते आणि दिसते तसे नाही। राघव तू गेल्यानंतर खूप असा बिकट परिस्थितीतून गेला, पण त्याला अजूनसुद्धा तुझ्या प्रेमाची जाणीव आहे। सिंधू म्हणते की नाही योगेश सर, असे काही नाही। त्यानंतर सिंधू घरी येते आणि योगेशला ती परत भेटण्यासाठी सांगते। सिंधूला अंगठी मोडल्याने खूप वाईट वाटत असते, मात्र सिंधूला एका गोष्टीचा राग येत असतो, कारण राघव सरांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि मधूबरोबर ते खुश आहे असे सिंधूला वाटत असते, पण तसे काही नसते। तेव्हा मधू ही ती अंगठी परत सिंधूला देण्यासाठी घरी घेऊन येते, कारण ती अंगठी तिने त्या सोनाराकडून परत विकत घेतलेली असते। मधू ती अंगठी परत घेऊन आल्यानंतर सिंधू ती अंगठी घ्यायला तयार नसते आणि काय गरज होती मधू तुम्हाला हे सर्व करण्याची? ती माझ्यासाठी खास वस्तू नव्हती आणि ती एक टिकाऊ भंगारमधला माल आहे असे सिंधू मुद्दाम म्हणत असते, म्हणून मी तो विकून टाकला, कारण त्या गोष्टीसाठी मला कोणतीही किंमत नाही। तर मधूला वाईट वाटते। मधू म्हणत असते की अगं, राघवने खास ही किती प्रेमाने ही अंगठी तुला दिली आणि तू का विकली? म्हणून मधू ती अंगठी तेथेच ठेवून जाते। तर सिंधू पुन्हा
ही मधुला त्या मोबाईलवर एक मेसेज पाठवते आणि मधुताई, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असे करून मागे जे काही पाप केले त्यावर पाणी फिरवतान आणि तुम्ही अजूनसुद्धा बदललेले नाहीत, यामागे सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅन असेल, तर मधुला वाईट वाटते। मधु म्हणत असते की मी सिंधूसाठी इतकं करण्याचा प्रयत्न करते, पण सिंधूला मी कायम अशी दुश्मनी का दिसत असते। तेव्हा आता मधुला सुद्धा समजलेले असते की राघव मुद्दाम हे सर्व करत होता आणि सिंधूला जलस्वी करण्यासाठी, पण राघवच्या मनात अजूनसुद्धा सिंधूविषयीच प्रेम आहे। तेव्हा आता मधु वंश आणि राशीच्या साह्याने राघव सिंधूला परत एकत्र कसे आणणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।